प्रयत्न चांगला राहिला, परंतु आता परीक्षा आहे. कशा पद्धतीने मात्र खेळ राहतोय या टीमचा हे पाहणं महत्वाचं असेल. न्यू जर्सी नवीन फॉर्म आणि संपूर्ण ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात होईल. एक्स्ट्रा प्लेयर दादा तुमचे गाव तुमचे टीम बघा, तुमची नवीन टीम आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, कारण प्रत्येक असोसिएशनचे नियम आहेत बघा. एक्स्ट्रा प्लेयर नसेल तर ते तरी देखील पॅनल्टी आहे. नवीनच टीम आहे, नाव बरेच आम्हाला माहित नाहीयेत. साबळेवाडीचा ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे थँक्यू. रामचंद्र ईश्वर कासुर्डे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं स्वागत आहे सर. सर्व मान्यवर मंडळी, नाव फक्त सांग ना, बॉलरचं नाव सांग ना दादा. येस अंपायर मॅचला सुरुवात करा. रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. डगआउट मध्ये सेलिब्रेशन सुरू झालंय. पहिल्याच बॉल वरती रोहितने विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर युनिट नंबर 3 मध्ये किरण दाखल झालाय. चांगलं षटक सुरुवात खूप चांगली झाली. काय झालं काय झालं काय झालं हा बॉल काय झाला. आणि आता इथून ही वर
हुक करण्याचा प्रयत्न तिथे एकच धाव प्राप्त होईल सिंगल येते क्रॉसली हे बघ दोन दोन टीम इकडे दोन टीम तिकडे दोन टीम इकडे दोन टीम तिकडे असं थोडंसं क्रॉसली म्हणजे खालच्या खाली येऊ नको आहे तसंच लिही फक्त इकडे दोन टीम झाल्या ना ह्या साईडला दोन टीम लिही त्याच्याच खाली फक्त इकडे इकडे लिहा वरच्या दोन टीम इथं लिही त्याच्या पुढे दुसऱ्या खालच्या दोन टीम त्याच्या पुढे लिही इकडे दोन टीम लिहिल्यास ना की आता इकडे दोन टीम लिही विकेट आली विकेटचं पतन झालंय म्हणजे तुला कळलं काय मी म्हणलं ते आता हे लाईनीत खाली एका खाली येत नाही ना आता हे कुंभारवाडी बॉयज कुसूड झालं ठीक आहे ह्याच्या खाली लिहिलं मग ह्याच्या खाली इथे नाही लिहिता इकडे थोडं साईडला लिहि म्हणजे जो कोण आउट झालेला की ती पटकन तिथं कट करते थोडंसं गॅप ठेव समजलं का आता ऑलरेडी ही कुसरुडी गेली वर हे 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 तर टिकच कर इथं संपलं ह्यांचा लॉट झाला ह्यांचा आता ह्याच्यामध्ये टाक कुसरूड संघ फक्त कुसरूड टाक बाचोली बाहेर गेली ना हां कुसरूड टाक कुसरूड कुसरूड हां ठीक आहे आता ह्याच्या खाली इथे दोघी दोन टाक फक्त आता साबळेवाडी आणि होमसे फक्त टाक साबळेवाडी आणि होमसे होमसे बस ठीक आहे आता हे झालं आता इथून स्टार्ट कर ठीक आहे आता ही नाव पूर्ण व्यवस्थित लिह आई नवलाई समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ तैनात आहे एकच धाव प्राप्त होईल सिंगल येते बारकेली 8 टीम आहेत बारकेली पहिल्या ओव्हर किती झाले पहिलं षटक संपत झाले टीमची धावसंख्या 3 लॉस ऑफ दी 1 विकेट 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात ठीक आहे आता इकडे थोडंसं इकडे हे ग्रामपंचायत 11 चिखलेवाडी जागा पूर्ण ठीक आहे समजलं तुला आणि नंतर इकडे लिही म्हणजे ती जागा पुरेल तुला बसून लिही की खुर्ची आहे की बस की आरामात मागे इथं बस खाली देऊ का काय तुला ठीक आहे तर दुसरं षटक प्रथमेश आलाय गोलंदाजीसाठी स्ट्राईकला कोण आहे स्ट्राईकला कोण आहे सेकंड हँडला तन्मय आहे टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहायला गेलं 3 लॉस ऑफ दी 2 विकेट बॅटला प्रवेश झालाय चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय सिंगल येते सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवतंय आणि सिंगलच्या मदतीने जास्त काही मिळणार नाही मोठ्या फटक्याची गरज असेल एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील मोठे फटके खेळावे लागतील सुरुवात तर चांगली झाली आहे तुमचे गाव टीम कडून कारण जिथे 2 महत्वाचे विकेट पहिल्या षटकामध्ये आल्यात चांगली सुरुवात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला आहे क्षेत्ररक्षक आहे दादा तिथे बॉल पर्यंत पोहोचतोय फेक किक चांगली पाहायला मिळते वेगाने टाकलेला हा बॉल चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यापासून थोडस वंचित ठेवलंय म्हणावं लागेल हो हाफ ट्रॅकर बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय स्पीडअप ठेवायचं थोडस कारण 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पहिला डाव पहिली इनिंग संपवायचे वेळेचा निर्बंध आहे वेळेत सर्व सामने संपवायचे आहेत आपल्याला आजच्या दिवसामध्ये हुक करण्याचा प्रयत्न बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर प्राप्त होईल सिंगल येते सिंगलच्या मदतीने जास्त काही मिळणार नाहीये एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल 6 धावा धावफलकावरती लागल्या 6 ऑन बोर्ड
चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. हा माझा टर्न आलात का तुम्ही? या ना आतमध्ये या ना. हा, या. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र डीडी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. वेलकम डीडी सर. आज संपूर्ण समालोचकाची मांदी अळी मात्र जरूर पाहायला मिळते. दत्ता ढोंडे सर अर्थातच डीडी सर यांना म्हणे चर्चेत असणारे समालोचक पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोड आवाज सातत्याने मात्र पाहायला मिळतो. आज वेळातला वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. अकुट अभ्यासा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय. हिट करण्याचा प्रयत्न परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक चिकी सिंगल जरूर घेतली गेली. एक धाव जरूर आले. चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर एक धावेने धावफलक पुढे सरसवलंय. जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. वेलकम डीडी सर, आपलं स्वागत आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय. लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती जरूर ऍड होईल. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली. 8 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉलला पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त स्ट्रोक. फक्त ताकद दाखवली, नजाकत पाहायला मिळाली या बॉल वरती. हलक्या हाताने फक्त खेळून काढलाय. जबरदस्त. सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा देतात पंच. पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16. मॅचला गती द्या. मोठा फटका आलाय. जबरदस्त लॉंग ऑन क्लिअर केलाय. इथे बॅकफुटला गेले. कट केलाय. एकच धाव प्राप्त होईल. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 3 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. 3 षटक समाप्त, 23 धावा. खूप चांगला कॅमेरा वर्क करणच्या माध्यमातून. सोन्या 50-50 चे डायहॅट फॅन. प्रत्येक जणाला कुठला ना कुठला तरी छंद असतो, नाद असतो.
कोणाला बैलगाडा शर्यतीचा नाद तर कोणाला क्रिकेटचा नाद. आम्ही क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व, आम्हाला क्रिकेटचा नाद आहे. परंतु आज जर पाहायला गेलं तर बैलगाडा क्षेत्र देखील भरपूर सारं गाजलं गेलंय. नुकतंच फॉर्च्युनरचं मैदान संपन्न झालं, त्यामध्ये अगदी चुरशीचे सामने बघायला मिळाले. परंतु जिथे आपण पाहायला गेलं तर भरपूर सारे बैलगाडा शौकीन आहेत. आमचे कॅमेरामॅन करण देखील सोन्या 50-50 बैलाचे खास प्रेमी आहेत. जब मॅचच्या दिशेने चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. तिथे आपण पाहायला गेलं तर एक धाव घेण्यापर्यंत नक्कीच यश आलंय. हो इथे बॅडमिंटन स्ट्रोक, जबरदस्त फटका कव्हर रिझन मध्ये. काय फटका खेचलाय, पाठीमागे आले. बॅकफूट पंच मात्र पाहायला मिळाला. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट ऑन फुल डीप मध्ये फिल्डर आणि जबरदस्त अशी कॅच मात्र पकडली. षटकार आला आणि षटकाराचं प्रत्युत्तर मात्र आता गोलंदाजाने दिलंय. तू षटकार ठोकू शकतो तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवून दिलंय. कमबॅक केलंय या बॉलवरती. विकास आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. चांगला बॉल, चांगलं कमबॅक करून देणार हा मात्र चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले. लॉंग ऑफ तैनात आहे आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने मात्र पकडलाय झेल आणि संपतोय तो म्हणजे विकासचा खेळ. विकासला मात्र जावं लागेल माघारी. चला विनंती करेन साबळेवाडी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. लक्ष समोर ठेवलंय ते म्हणजे 31 धावांचं 31 विजयासाठी 31 धावा करायचे आहेत. त्यामुळे थोडस स्पीडअप घ्या. जसं मॅचला सुरुवात होईल, सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आवाज ऐकूया पुन्हा एकदा. आपण जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज आणि आमचे समालोचक मित्र डी सरांना थँक्यू सो मच.
यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदू यांना वंदून आणि या विद्येचे देवता गणरायाला वंदून या चषकातील आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री भराडी देवी स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित ग्रामदेवत भराडी देवी चषक 2025 हे थरार विद्यमान सामना एका बाजूला पाहिलं तर टोमसे आणि दुसऱ्या बाजूला साबळेवाडी असा सामना पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर साबळेवाडी संघाने फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या नेऊन पोहोचली 31 आणि 30 धावा केल्यात आणि 31 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजेच टोमसे या संघासमोर 31 धावांचं लक्ष ठेवलंय. यस कुसरोड संघ आपण तयार राहायचा. या विद्यमान सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच आपल्या बरोबर खेळेल याची दक्षता आपण घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरण, स्ट्रायकिंग एंडला विवेक, नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिल. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं ना क्रिकेटचं पर्व सुरू झालं आणि आम्ही क्रिकेटकडे वाट कशाची पाहतो तर दसरा कधी येतोय आणि दसरा संपून आमचा नवीन सीझन म्हणजे टेनिस सीझन कधी येतोय. कारण टेनिस सीझनमध्ये प्रत्येक सीझनला नवीन नवीन मोहरे कसे आपल्या समोर येतील, आपल्या संघातील कसे अनेक नवीन नवीन खेळाडू तयार होतील याच्यावर दक्षता असेल. पंच शहानिशा करतात खेळाडूंची. याच ग्रीन सिग्नल लेट्स प्ले. पंचांचा इशारा पूर्वार्ध झाला. उत्तरार्धामध्ये जाऊयात जिथे जोडले जातील किरण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडला विवेक आणि साहिल. 24 चेंडू आणि 31 धावांचं लक्ष असेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू किरणचा. पहिला चेंडू सुरेख असं 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. सावळेवाडी संघ जरूर प्रथम फलंदाजी करत असताना संघाच्या स्कोरबोर्डवर जास्त धावा लावू शकल्या नाही, मात्र डिफेंड करायच्यात. आता गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना पुरेपूर अशी साथ द्यावी लागेल. सुरेख असा फटका, वाव मुवमेंट पाहायला मिळालाय फलंदाजीमध्ये. फलंदाज नाव आहे विवेक. विवेकच्या बॅटमधून इट्स हाय रोहितच्या बॅटमधून आलाय षटकार. माफ करा, थोडंसं करेक्शन केलं. 12th मॅनने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की विवेक नसून रोहित आहे तो फलंदाज. आणि रोहित आहे म्हटल्यावर फटका तर सुरेख असणार, कारण का असू नये. सध्याच्या घडीला पाहिलं तर इंडियन क्रिकेट टीम मध्ये जर्सी नंबर 45 यस पंच एक मिनिट. दोन्ही संघांनी दक्षता घ्या. जे दोन संघ खेळतील त्यांच्यासाठी पवेलियन बांधलंय. पवेलियन मध्ये जर आपले खेळाडू नसेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्या. यस टोमसे संघ लक्ष द्या, आपल्यासाठी कॉल आहे. आणि ज्यांचं जे मॅच झाले त्यांनी मात्र पवेलियन खाली करायचा आयोजकांचा कॉल आहे. आता नाही, इथून पुढील मॅचला लक्ष द्या. ज्या दोन संघांची मॅच असेल त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला आणि स्टेजच्या डाव्या बाजूला पवेलियन बांधलंय. त्या पवेलियन मध्ये दोन संघ बसतील. आपले 10 खेळाडू असू, 12 खेळाडू असू, 15 खेळाडू असू, पवेलियन मध्ये बसायचे. फुल किट मध्ये तो खेळाडू असेल आणि एखादा किट मधला खेळाडू आम्हाला डगआउटच्या बाहेर सापडला तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं. ही वॉर्निंग आहे. इथून पुढे जे सामने होतील त्यांनी लक्षात घ्या. आणि जे डगआउट मध्ये खेळाडू बसले त्यांना विनंती करतो की चालू सामन्याला आहे त्यांना त्यांच्यासाठी आपण डगआउट खाली करायचं आहे. मित्रांनो लक्ष द्या. आपण जे खेळाडू डगआउट मध्ये बसले त्यांना विनंती करतो की विद्यमान सामना त्यांचा चालू आहे त्यांना आपण डगआउट खाली करून देत आहे. यस पंच, सामना चालू करायचा आहे. ही वॉर्निंग आहे. सर्व इथून पुढे खेळणाऱ्या संघांसाठी देखील वॉर्निंग आहे. आपले जे जर्सीवरील खेळाडू आहेत, ज्या दोन संघांची मॅच चालू आहे ते डगआउट मध्ये बसतील आणि डगआउटच्या व्यतिरिक्त इकडे तिकडे आपल्या संघातील खेळाडू आढळला तर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. यस पंचांचा इशारा. चौकार येतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर जरूर उडवलं, मात्र साबेवाडीचा चिता प्रथमेशने सुरक्षितरित्या कॅच जिंकलाय. हाताचा पिसारा केला, पिसारामध्ये चेंडू अडकवला आणि फलंदाज रोहितचा संपवलाय खेळ. चला दोराचा स्पीडअप ठेवायचा आहे. नवीन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवीन फलंदाज दादा, नवीन फलंदाज. आणि पुढील होणारा विद्यमान सामना असेल. या विद्यमान सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेच कुसरूड या संघाबरोबर खेळ. कुसरूड संघ आपण तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल. यस फलंदाजी करणारी टीम तुमचे संघ आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, कारण किट पॅडअप होऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं. त्यामुळे पंचांचा इशारा आलाय की फलंदाजी करण्याला संघाला 33 धावा कराव्या लागतील. 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल, कारण मैदानाच्या आतमध्ये जातानाच जायच्या आधी आपण पॅडअप होऊन जायचा हा आपल्या असोसिएशनचा नियम आहे. आणि पंचांना जर मैदानाच्या आतमध्ये असं काही आढळलं तर पंच डायरेक्ट पेनल्टी देतील, त्याला सामोरं जावं लागेल. आणि यस आपल्या असोसिएशनच्या आणि कॅप्टन ग्रुपवर जी नियमावली टाकली आहे त्या नियमावलीचं पालन करायचं आहे. आणि सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेरून जातानाच पॅडअप होऊन जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू गार्ड एक्सचेंज करू शकत नाही किंवा पॅडअप होऊ शकत नाही. त्यामुळे आता तुमच्या संघाला 33 धावा कराव्या लागतील. 2 धावा त्यांच्या पॅनल्टीच्या त्यांच्या धावसंख्येत ऍड होतील, याची दक्षता घ्या. कारण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पॅडअप झाला, त्यामुळे पंचांनी त्याला 2 धावांनी पॅनलाइज केलाय. आणि यस ग्रुपवर आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि कॅप्टन ग्रुपवर जी नियमावली दिली जाते, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी मंडळी आपल्यासाठी मेहनत घेते आणि नियमावली बनवते. त्या नियमावलीचं कॅप्टनने तंतोतंत पालन केलं पाहिजे, कारण आपण यूट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतो आणि यूट्यूबवर असं दिसणं अयोग्य आहे. त्यामुळे आपली नियमावली आपली पहिलीच बनवली आहे आणि त्या नियमावलीनुसारच आपण खेळला जातो. आणि पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये पाहिली जाते ही स्पर्धा. तसेच घरी आपण पाहिलं तर आपल्या घरचे देखील ही सामना पाहत असतात, त्यामध्ये आपल्या माता भगिनी देखील असतात. त्यामुळे थोडंसं आपण देखील आपल्या बाजूने सतर्क राहिलं पाहिजे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातानाच आपण पॅडअप होऊन गेलं पाहिजे, याची सर्व खेळाडूंना दक्षता घ्या. आणि इथून पुढे कोणत्याही खेळाडूला सांगितलं जाणार नाही की आपण असं करावं तसं करावं. ती जो काही असेल पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि त्याला सर्वस्वी कॅप्टन जबाबदार असेल. हो, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. पंचांचा इशारा येतोय. गोशांकित क्षेत्रात 1 धाव. 180 अंश सेल्सिअसचे ग्राउंड आहे. जर 360 असतं तर नक्कीच या चेंडूचं गणित काहीतरी वेगळं झालं असतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खेळाडूंना सांगण्यात येते आपली नियमावली बनवली आहे, पॅडअप होऊन यायचं. कारण घरी जर पाहिलं ना, ही सामने घर बसले देखील आपल्या माता भगिनी असतील, आपल्या TV स्क्रीनवर पाहत असतील की माझा भाऊ, माझा मुलगा, माझा नवरा कसा खेळतो, त्याचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आतुरतेला असतात, TV वर मॅच बघत असतात. त्यामुळे थोडंसं आता इथून पुढे खेळणाऱ्या संघांनी आणि खेळाडूंनी दक्षता घ्या. पॅडअप होऊनच मैदानात चला. पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. अजून देखील तेहतीस धावांचा पाठलाग करायचा आहे. 31चा करायचा होता. 2 धावा पॅनल्टीच्या, म्हणजेच 33 धावांचा पाठलाग करावा लागेल आता. आणि 33 धावांचा पाठलाग करताना आवना देखा ताव आणि फलंदाज साहिल गेलाय खाऊन. भाव भाव आणि भाव. सुरेख असा फटका साहिलच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. ठोमसे संघाचा साहिल खाऊन जातो भाव. सुरेख अशी फलंदाजी. आणि पहा, पाटण तालुक्यामध्ये डेब्यू मॅच आणि डेब्यू मॅच मध्येच एवढा सुरेख असा परफॉर्मन्स ठोमसे या गावाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पाटण तालुक्यातील ठोमसे गाव आणि त्या गावामध्ये एक खेळाडू
सुरेख अशी गोलंदाजी. लॉलीपॉप चेंडू होता आणि त्या लॉलीपॉप चेंडूचा साहिलला मात्र खरपूस समाचार घेता आलेला नाही. आज जर पाहिलं तर रविवारचा दिवस आणि सर्व खेळाडू चिकन मटनवर ताव मारतात आणि डालगोश बाजूला आणि चिकन मटनवर ताव मारतात. आणि साहिल आता पुढचा चेंडू काय करेल. षटकार जरूर आला, त्यानंतर कमबॅक केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. यष्टीरक्षक मात्र अडवू शकला नाही. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 10 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज विजयासाठी. 10 चेंडू 11 धाव्यांची गरज. 13 धावांची म्हणजे 2 धावांची पेनल्टी आहे, त्यामुळे 13 धावा कराव्या लागतील. 11 + 2 म्हणजे 13 धावा कराव्या लागतील. 10 चेंडू येणारे आणि 13 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके मॅच मध्ये, एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल साबेवाडी संघ. ठुमसे संघाला एका 2 डिलिव्हरी कमबॅक करून देईल साबेवाडी संघाला. काय घडेल मॅच मध्ये, काय बिघडेल. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज. 10 चेंडू 13 धाव्यांची गरज. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आणि गोलंदाजी मार्कावर विकास आपल्याला पाहायला मिळतोय. चला कुसरुड संघ आपण तयार राहायचं. आपला कॅप्टन टॉस्का बॉस या मंचाजवळ पाठवून ठेवायचा आहे. कुसरुड संघ दादा स्ट्रायकिंग एंडला. 10 बॉल मध्ये 13 ची गरज असताना पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला, अडवला अतुलने. 9 चेंडू 12 ची गरज. 9-12 ची गरज. वा बाई वा. सुरेख अशी गोलंदाजी. साहिलला मात्र आकडून ठेवलाय, जकडून ठेवलाय. साहिलच्या बॅट मधून पाहिलं तर एक षटकार जरूर आलाय, तर नंतर अजून देखील मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलाय साहिलला. आपण थरार पाहता ऐकवताय. ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 चा थरार आपण ऐकताय आणि ओमसाई MTC इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहताय. अक्षय शेठ म्हात्रे कोणी गावातून बिलॉंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून हा चषक पाहतो. वा बाई वा. सुरेख कसा फटका. स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय चेंडू. आर पर पर्रार सीमारेषे पार. षटकार आव न देखा पाव आणि फलंदाज गाऊन गेला भाव. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आपल्याला साहिलच्या बॅट मधून. सुरेख असा फटका. अजून एखादा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल. एक मोठा फटका दूर विजयापासून, ते म्हणजेच ठोमसे संघ. एखादा डॉट डिलिव्हरी मॅच कमबॅक करून देईल साबळेवाडी संघ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हलक्या हाताने टोलवला. एकच धाव म्हणजेच 28 धावा धावसंख्येवर. सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट, कारण आता त्याला देखील माहिती आहे फलंदाजाला रन बॉल इक्वेशन आहे. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29 धावा म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. चला टीम मीटिंग घेऊ नका सावळेवाडी संघ. पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला लगेचच आपण टीम मीटिंग घेऊन देऊ नका. यस कुसरुड संघ आपला कर्णधार लगेच पाठवून ठेवायचा टॉस्का बॉस या मंचाजवळ. जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर लगेचच मॅच असेल कुसरुड या संघाची.
येस फायनल षटक स्लॉट षटक 5 चेंडू 4 धाव्यांची गरज. प्रथमेश स्लॉट षटक घेऊन आलाय. सुरेख असं क्षेत्ररक्षण रनआउटची संधी आणि संधीचं मात्र केलंय सोनं. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. चला आउट झालेला फलंदाज 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन फलंदाज लगेच मैदानात गेला पाहिजे याची देखील दक्षता घ्या आणि नियमावलीमध्ये त्याचा देखील उच्चार आहे याची देखील दक्षता घ्या. कारण आपल्याकडे वेळेचा अभाव असतो आणि एका इनिंगसाठी 20 मिनिटं दिले जाते. नवीन फलंदाज संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर आणि इक्वेशन 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर निघालाय. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम लक्षात असू द्या. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे आणि आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन चा देखील नियम आहे की कंपल्सरी चेस प्रत्येक सामना असेल. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. येणारे 3 चेंडू सांगून जाईल की मॅच कुठे जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका हा येतोय का. MS धोनी स्टाईल मध्ये सामन्याला मात्र फिनिश केलाय. हा येतोय. इट्स ह्यूज मॅक्सिमम षटकार आणि सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच ठोंबसे संघाने. चला लगेच कुसरुड संघ आपला कॅप्टन पाठवा. कुसरुड संघ आणि ठोंबसे संघ आपला लगेच कर्णधार पाठवा जिथे टॉस का बॉस या मंचावर टॉस केला जाईल आणि तिथे जोडले जातील आशिषजी चोरगे सर आपल्या समवेत जोडले जातील आणि प्रदीप साळुंके सर कॉम्बॉक्स मध्ये त्यांच्यानंतर लगेच आमच्या समवेत जोडले जातील. चला कुसरुड संघ या टॉस का बॉस या मंचावर आणि ठोंबसे संघ लगेचच आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि सर्व संघांनी दक्षता घ्यायची की आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनची जी नियमावली आपल्याला पाठवली आहे कॅप्टन ग्रुपवर आहे त्याची आपण योग्य ती अंमलबजावणी करायची आहे. कारण आत्ताच एका संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागलंय आणि ती पॅनल्टी घेऊन देखील ठोंबसे संघ विजयी झाला. ही महत्वाची बाब आहे. सुरेख असा परफॉर्मन्स केला आणि डाव्या टॉस का बॉस या मंचावर तिथे जोडले जातील आशिषजी चोरगे सर. रामचंद्र साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. एक बाजूला ठोंबसे संघ दुसऱ्या बाजूला कुसरुड संघ. 3 ओव्हरची मॅच आहे. कॉल कोणाचा असेल. ठोंबसे संघाचा कॉल असेल छापा काटा स्विंग द टॉस. काटाचा कॉल केलाय आणि आलाय तो म्हणजे काटा आलाय. टॉस जिंकलाय ठोंबसे संघाने. निर्णय काय असेल. निर्णय सध्या पण बॉलिंगचीच असणार आहे जशी आता आम्ही केलेली तशी. जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ठोंबसे संघाने टॉस जिंकलाय आणि कुसरुड संघाला बॅटिंग करायचं. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया अर्थातच प्रदीपजी साळुंके सरांना. थँक्यू सो मच. येस धन्यवाद आशिषजी चोरगे सर. आपण या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपलं आणि शिवादादा बॉस आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून आभारी असेल. कारण एक इनिंग का होईना आपण या ठिकाणी आपल्या या चषकामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आभार असेल. आणि जाऊयात प्रदीप सरांकडे या पुढील मॅचची कहाणी ऐकूया त्यांच्या जुबानी. तोपर्यंत मी दत्ता धोंडे DD आपली रजा घेतो. धन्यवाद. त्याचबरोबर वेळातला वेळ काढून